for all of us. आपल्या देशाची व्यवस्था पाहण्यामागे पोलिसांचा खूप मोठा हात आहे. कोणताही सण असोत किंवा कोणता कार्यक्रम, पोलीस तिथे लोकांच्या संरक्षणासाठी तयार असतात. पण काही मोजक्या लोकांमुळे सगळ्याच पोलिसांचं नाव खराब होतं. त्यामुळे लोकांचा त्यांच्याबद्दल चुकीचा समज निर्माण होतो. पण अनेक प्रसंगी पोलीस आपला जीव धोक्यात घालतात, हे कोणीही विसरून चालणार नाही आहे. त्यांचं काम इतकं सोपंही नाही आहे. तसेच विशेष प्रसंगी VIPंच्या सुरक्षेसाठी पोलिसांना दिवसभर ऊन पावसाची तमा न बाळगता उभे राहावे लागते. वेळेवर पोहोचण्यासाठी अनेक VIPंसाठी पोलीस खात्याची जबाबदारी मोठी असते. तसेच त्यांच्या हातात सुरक्षेची जबाबदारीही असते. ते VIP गेट जाण्याच्या तासनतास अगोदरपासून त्या जागेची तपासणी करतात. या मोठ्या लोकांच्या येण्यापर्यंत, त्यांची भाषणे करून निघून जाण्यापर्यंत पोलिसांना वाट पाहावी लागते. अनेक वेळा त्यांच्या कामात तणाव, पाणी, अन्न काहीही मिळत नाही आहे. कितीही प्रकृती अस्वस्थामुळे दुर्लक्ष करून अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणे किंवा कार्यक्रम संपेपर्यंत उभे राहणे असे प्रसंगही पोलीस अधिकाऱ्यांसमोर येतात. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो प्रजासत्ताक दिनाचा आहे. खरं तर या दिवशी केरळचे राज्यपाल भाषण करत असताना शहराचे पोलीस आयुक्त थॉम्सन जोश बेशुद्ध पडले आहे. ते ज्या प्रकारे उभे होते त्यावरून ते खूप थकल्यासारखे वाटत होते. थॉम्सन जोश बेशुद्ध पडले तेव्हा राज्यपाल तिरुअनंतपुरमच्या सेंट्रल स्टेडियममध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडला संबोधित करत होते. तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनी लगेच त्यांना उचलून घेऊन गेले. यावेळी राज्यपाल आपल्या जागेवरून हल्लेसुद्धा देखील नाही आहेत, ज्यावरून सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका होत आहे. नेटकरी असंही देखील बोलताना पाहिलं गेलं की या VIP लोकांना संरक्षण द्यावे लागते. पण एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबतीत असे घडले तरी या बड्या नेत्यांचा दर्जा त्यांना मदत करण्याचा आड येतो का? पोलीस आयुक्तांच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीनं रुग्णवाहिकेत नेलं. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आलं. उपचारानंतर ते पुन्हा ड्युटीवर परतले आहे. सध्या हा व्हिडिओ प्रत्येक मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. तर मित्र हो, आपल्याला या व्हिडिओवर काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.